जे आज 18 वय वर्ष पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का, हा सवाल राज ठाकरे उपस्थित करतायत। निवडणूक याद्यांमध्ये एवढा घोळ, तुम्ही कसं काय निवडणुकांना सामोरे जाता, राज ठाकरेंची विचारणा आहे। आमच्या हरकतींना या सगळ्याचा मुद्दा उपस्थित केला जातोय शिष्टमंडळाकडून। दुबार मतदार असेल त्यांना विचारलं जाईल असं निवडणूक आयोगाकडून सांगितलं जात आहे। मविया आणि मनसेचं शिष्टमंडळ या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटी करता निवडणूक याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे, असं असताना निवडणुकांना सामोरे कसे काय जात आहे अशी विचारणा करण्यात आली आहे राज ठाकरेंकडून। तर आमच्या हरकतींना तुम्ही प्रतिसाद देत नाही असं शशिकांत शिंदे म्हणतायत। आयोग म्हणतं की आम्हाला पत्र मिळालं नाही पण आमच्याकडे सगळे पुरावे आहेत असं जयंत पाटलांचं म्हणणं आहे। आयोगासमोरचे महत्त्वाचे मुद्दे आपण या क्षणी पाहतोय। दुबार मतदार असेल तर त्यांना विचारलं जाईल की तुम्ही मतदान कुठं करणार अशी विचारणा, अशी स्पष्टोक्ती आयोगाकडून देण्यात येते। पण मुळात जर मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ असेल तर तुम्ही निवडणुका घेणार कशा, हा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। साधारणतः तासभर होऊन गेलेला आहे। शिष्टमंडळाकडून अद्यापही चर्चा सुरू आहे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसमवेत। यानंतर संयुक्त पत्रकार परिषद देखील घेतली जाईल, ज्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुस्पष्टता येणार आहे। इथे दृश्य याच वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। तर खरंच निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का अशी शंका उत्पन्न होते। निवेदनात काय काय म्हणलंय ते आपण पाहतोय। लोकसभा विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाही, एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं हे त्याला का सांगितलं जात नाही, निवडणूक आयोगानं नावं त्याचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावा। विधानसभेला वापरलेली 2024 आणि 2025 दरम्यान नावं ही वाढवलेली यादी अजूनही का प्रसिद्ध नाहीये। मतदार यादीवर अभ्यास करणं हा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे का, मतदार यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू आहेत की कोणाचा दबाव आहे। आयोगाच्या कारभाराबद्दल देशभर शंका उपस्थित होतीये। आयोगानं स्वायत्तता दाखवली नाही तर कोण दाखवणार अशी विचारणा आहे। आयोगानं दबावातून बाहेर येऊन भेदभाव न करता आमच्या मागण्या आणि त्यावरचे उपाय सांगावेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।